नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. आषाढी एकादशीच्या या पवित्र पर्वावर आणि पवित्र चातुर्मासाच्या आरंभी आपण नेहमीच सेवा करतोच, पण या चातुर्मासात आपण 3 विशेष सकारात्मक गोष्टींचा संकल्प केला आहे. या 3 सकारात्मक विचारांनी आणि संकल्पांनी आपण आजच्या पावन प्रवासाची सुरुवात करूया. दिवसाची सुरुवात एका सुंदर आकर्षक रांगोळीने केली, जिने आपल्या अंगणात सणाचं टवटवीत आनंदी वातावरण निर्माण केलंय. आणि या पावन पर्वावर गायीची सेवा हीच खरी ईश्वरी सेवा म्हणून गायीला घास देऊन आपण खऱ्या अर्थाने पवित्र दिवसाची सुरुवात केलेली आहे. त्यानंतर पंढरीच्या पांडुरंगाची आणि माऊली रुक्मिणीची ही देखणी रूपे डोळ्यात साठवून पंचामृत आणि जलाभिषेकाने विठुरायाची पूजा केली. दुधाचा जलाचा अभिषेक जणू मनातील सर्व मळ धुवून टाकतो आणि या पावन क्षणी जेव्हा देवावर पुष्पवृष्टी होते तेव्हा संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि चैतन्यमय भारून जातं. आणि याच भक्तीच्या प्रवाहात श्रीकृष्णाच्या मूर्तीवरही पंचामृत जलाभिषेक करून योगेश्वर कृष्णाचे स्मरण केले. कारण विठ्ठल आणि कृष्ण रूपे वेगवेगळी असली तरी तत्व एकच आहे. एकीकडे पंढरीचा पांडुरंग आणि दुसरीकडे गोकुळचा लाडका कान्हा, ज्याच्या चरणी लीन होण्यातच खरी जीवनाची सार्थकता आहे. तुपांच्या वातीचा उजळलेला प्रकाश आणि पंचारतीचे पवित्र तेज, देवाचे हे देखणे रूप पाहताना खऱ्या अर्थाने डोळ्यांचे पारणे फेडते. ओवाळणीच्या या प्रत्येक क्षणामध्ये जणू सर्वस्व त्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण झाल्याची सात्विक अनुभूती येते. या पावन आषाढी निमित्त आणि चातुर्मासाच्या प्रारंभी आपण नेहमीच सेवा तर करतोच, पण या 3 महत्त्वाच्या गोष्टीचा मी संकल्प केला आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे या 4 महिन्यामध्ये कोणाबद्दलही वाईट कटू बोलणार नाही. आपल्या वाणीत नेहमी गोडवा आणि समोरच्याबद्दल आदर ठेवणार. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अन्न आणि पाण्याचा एकही थेंब वाया जाऊ देणार नाही. त्यामुळे यापुढे ताटात अन्न वाया घालवणार नाही, पाण्याची नासाडी होणार नाही याची मी पूर्ण काळजी घेणार आहे. त्यानंतर पुढील महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे आपण स्वतःच्या शरीरालाच एक जिवंत मंदिर मानून स्वतःची शारीरिक आरोग्याची, मानसिक शांततेची, भावनिक समतोलाची आवर्जून काळजी घेणार आहे. हे 3 महत्त्वाचे संकल्प मी आजच्या चातुर्मासाच्या पहिल्या दिवशी केलेले आहेत. तर असा हा आजचा आषाढी एकादशीचा पवित्र सोहळा, देवघराची सजावट, तुळशीची पूजा, आपण घेतलेले 3 महत्त्वाचे संकल्प ह्या गोष्टींनी धन्य करून टाकलं. देवाच्या चरणी लीन होऊन मिळालेली सात्विक ऊर्जा शब्दात सांगता येणार नाही. हा सुंदर प्रवास तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चातुर्मासाचे हे 4 महिने असेच भक्तीने, सकारात्मकतेने आणि नवीन सुंदर गोष्टींनी भरलेले असणार आहेत. यापुढच्या प्रवासात आपण काय काय नवीन पाहणार आहोत, कोणती सेवा विशेष करणार आहोत हे पाहण्यासाठी पुढचा व्हिडिओ मिस करू नका. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचा प्रत्येक आनंदात तुम्ही माझ्यासोबत असणार आहे. तोपर्यंत पांडुरंगाची असीम कृपा तुमच्या कुटुंबावर अशीच राहू देत. रामकृष्ण हरी माऊली.